करते। राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतोय आणि रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होते। रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। उच्च शिक्षित तरुण आणि उमदे उमेदवार या वेळेस निवडणुकीला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ला सामोरे जात आहेत। गाव खेड्यापाड्यामध्ये प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत। आपण बघतोय अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते या ठिकाणी गावोगावी जात आहेत, प्रचार करतायत। आपण थेट त्यांच्या रॅलीमध्ये आहोत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने गाव खेड्यापाड्यामध्ये प्रचाराला प्रतिसाद आहे? आपण महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी 191 पेण विधानसभा मतदारसंघामध्ये जागोजागी गावांना भेट देत आहे। जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ह्या भेटीगाठी होत आहेत। याच्या दरम्यान प्रचारासाठी म्हणून आम्ही आमचे जे विचार आहेत, ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या प्रकारची विकास कामं होण्याची अपेक्षा येत्या काळामध्ये आहे त्या संदर्भात लोकांची चर्चा करतोय, संवाद साधतोय आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। याचं विशेष कारण काय, ते इथल्या प्रस्थापित नेतृत्वाने गेल्या 5 वर्षामध्ये काहीच काम केलेलं नाही। आज कुठल्याही तुम्ही वाडी वस्त्यावरती किंवा गावात जाल तर तुम्हाला पायाभूत सुविधांच्या समस्या सगळीकडे जाणून येतात। आज देखील अनेक वाड्यांवरती गावांमध्ये रस्ते बनलेले नाही आहेत आणि पाण्याची समस्या प्रचंड आहे। आज देखील संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील खारीपाटा म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे, या भागामध्ये आज देखील पाण्याची सुविधा नाही। माझं स्वतःचं मामाचं गाव आहे, तिथे पाणी नाही। वर्षभर लोक पागोळी विहिरीचं पाणी पितात। ही जी काही समस्या ही जटिल आहे। दूषित पाण्यामुळे ह्या वर्षी पेणमध्ये 5 बळी देखील गेलेले आहेत। तर अशा प्रकारच्या ह्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती आपण जेव्हा चर्चा करतोय, आपण आपलं विजन मांडतोय आणि लोकांना जो आपण विश्वास देतोय त्यांना खरोखर आशावाद वाटतो की एक सुशिक्षित उमेदवार म्हणून, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला त्या प्रकारचा पाठिंबा मिळताना, प्रतिसाद मिळताना मला पाहायला मिळतो। एकूणच आपण बघतोय की विकासाचं नेमकं विजन काय। रायगड जिल्ह्यातल्या विविध उमेदवारांच्या आम्ही मुलाखती केल्या, प्रत्येकजण वेगवेगळं विकासाचं विजन मांडतोय। पेण सुधागड रोहा मतदारसंघ आदिवासी बहुल तालुका आहे। जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न येत्या काळात कसे सोडवले जातील। तरुण आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, महिला आहेत, युवती आहेत, कामगार आहेत आणि विशेषतः शेतकरी आहे। या शेतकऱ्यांच्या विकासाचं विजन नेमकं तुमच्याकडे काय? सर्वसामान्य जनतेच्या विकासाचं विजन काय? नाही, आज कसं आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण प्रचंड आहे। आज हे जे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना रोजगार मिळत नसल्यामुळे वणवण त्यांना भटकावं लागतं। आज जर तुम्ही पेण रेल्वे स्टेशनला जर सकाळी 5 ते 7च्या दरम्यान जर तुम्ही भेट दिलीत तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक सुशिक्षित युवक इथून फार मोठा प्रवास करून मुंबईच्या दिशेने जातात आणि साधारणपणे 10, 12, 15 हजाराच्या नोकरीसाठी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना फार मोठा प्रवास करावा लागतो आणि त्यांना नोकऱ्या नाही आहेत का? तर इथे या संपूर्ण मतदारसंघामध्ये रोजगार आहे, रोजगार उपलब्ध आहे। पण हा जो रोजगार आहे, हा रोजगार आपल्या इथल्या युवकांना मिळत नसून तो परप्रांतीयांना प्रामुख्याने मिळतो। ही जी शोकांतिका ह्या मतदारसंघाची आहे, ती शोकांतिका जी आहे त्याच्यावरती मला सातत्याने काम करायचं आहे। आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला हे येत्या दिवसांमध्ये पाहायचं आहे की आपण आपल्या इथल्या युवकांना कसा न्याय मिळवून देतोय। विजन म्हणायची झाली तर तुम्ही जर पेणमधला बहुतांशी भाग ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, या दुर्गम भाग आहे, आदिवासी वाड्या वस्त्या आहेत, त्या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं तर पूर्वेचा जो पेणचा भाग आहे, संपूर्ण सुधागड तालुका आहे, रोहाचा बहुतांशी भाग, याच्यामध्ये तुम्हाला रोजगार जो आहे, हा रोजगार फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नसल्याचं आढळतं। अनेक गावांमध्ये तुम्ही गेलात तर तिथे 50%हून अधिक जे घरं आहेत त्याला टाळे लागलेले दिसतात। याचं कारण काय, तर इथे तुम्हाला रोजगार नसल्यामुळे लोकांना दुय्यम दर्जाच्या रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं। आज इथल्या या संपूर्ण दुर्गम भागामध्ये जो निसर्गरम्य भाग आहे, इथे आपण काय करू शकतो तर आपण एअरपोर्टपासून अर्धा ते 1 तासाच्या अंतरावरती आहोत। या संपूर्ण निसर्गरम्य भागामध्ये आपल्याला ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, आपल्याला इन्स्टिट्यूशनल हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट आणि लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करता येऊ शकतो आणि हा रोजगार जो आहे हा इथल्या स्थानिकांना मिळू शकतो। आज ज्या पद्धतीचं पतन आपण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये स्थानिकांचं पाहिलेलं आहे, त्या प्रकारचं पतन आपल्याला इथे होऊन द्यायचं नाही आहे।
आज तिसऱ्या मुंबईची सुरुवात जी ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये झालेली आहे. अनेक प्रकल्प इथे येतात. ह्या वर्षीचा MMRDA प्रकल्प आपण ऐकून असाल. 124 गावं बाधित झालेली आहेत. 1 लाख एकरहून जास्त शेतकऱ्यांची जमीन याच्यामध्ये बाधित झालेली आहे आणि याच्यामध्ये शासनाने MMRDAला सक्तीचे भूसंपादनाचे अधिकार दिलेले आहेत. आम्ही विशेष करून याला विरोध करतोय. विरोध विकासाला किंवा प्रकल्पाला नाही, पण प्रकल्पाच्या धोरणांना आहे. धोरण काय आहे की भूमिपुत्रांना भूमिहीन करून विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकणं हे जे धोरण आहे याच्याबद्दल आम्ही विशेष करून म्हणणं मांडतोय. आमचं म्हणणं एकच आहे की विकास करत असताना विकासाचा केंद्रबिंदू हा इथला